राज्यातील विधान परिषद निवडणुकांसाठी भाजपनं 6 नावांची घोषणा केली आहे। सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे आणि प्रमोद जठार यांच्यासह प्रज्ञा सातव यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। उमेदवारी जाहीर करताना पक्ष संघटनेमध्ये कार्यरत असलेल्या नेत्यांची वर्णी लावतानाच प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्न भाजप नेतृत्वाकडून करण्यात आलाय। रिक्त होणाऱ्या 9 जागांपैकी संख्याबळानुसार भाजपचे 5 उमेदवार निवडून येऊ शकतात। त्यानुसारच दिल्लीतून भाजपनं 5 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे। यात विवेक कोल्हे यांचा अपवाद वगळता उर्वरित 4 उमेदवार पक्ष संघटनेत दीर्घ काळापासून कार्यरत आहेत। अलीकडच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्या अनेकांनी उमेदवारीसाठी प्रयत्न केले, मात्र त्यांना संधी नाकारण्यात आली आहे। कोणाकोणाला उमेदवारी दिली आहे हे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। माधवी नाईक, प्रमोद जठार, संजय भेंडे, भाजपनं विधान परिषदेसाठी या सगळ्यांना उमेदवारी दिली आहे। प्रज्ञा सातव, विवेक कोल्हे आणि सुनील कर्जतकर। तर विधान परिषदेसाठी भाजपनं आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे। यात काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या प्रज्ञा सातव यांचाही समावेश आहे। भारतीय जनता पक्षाकडनं विधान परिषदेची उमेदवारीमध्ये जाहीर झालेली आहे। त्यामध्ये 5 जणांची नावे आहेत। त्यातच कोकणातील एक प्रमुख नेते म्हणून ओळखले जाणारे प्रमोद जठार यांचं देखील नाव आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः पुढारी न्यूजवरती प्रमोद जठार सर आहेत। सर, काय सांगाल? पहिल्यांदा तुमचं अभिनंदन। भारतीय जनता पक्षाकडनं जी लिस्ट आली त्यात तुमचं देखील नाव आहे। आता उमेदवारी अर्ज तुम्ही देखील भरणार आहात। पहिली पत्रिका पुढारी न्यूजला। काय नाही, श्रद्धा और सबुरी का फल ऑलवेज मीठा होता है। त्यामुळे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय रवींद्रजी चव्हाण आणि पक्षाची कोर कमिटी महाराष्ट्र प्रदेश या सगळ्या मंडळींनी माझ्यावर जो विश्वास ठेवला त्याबद्दल मी त्यांचे अत्यंत आभार आहे। माझे केंद्रातले राष्ट्रीय अध्यक्ष असतील, माझे केंद्रातले सगळे पक्षाचे नेते, या सगळ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून कोकणामध्ये काम करण्याची पुन्हा एकदा संधी दिली, त्याबद्दल बाळांनो मी पक्षाचा खूप आभारी आहे। प्रमोद जठार म्हणलं की नाना रिफायनरी, बाळांनो त्याच्या मागची कन्सेप्ट निराळी होती। कोकणामधला तरुणी राहत नाहीत, मायग्रेट होतात, कारण त्यांच्या हाताला रोजगार मिळत नाही, बेरोजगारी वाढते किंवा तिथून लोक बाहेर येतात आणि मुंबई, पुणे, अगदी परदेशापर्यंत जातात। त्यामुळे त्यांना तिथले तिथे काही बेस्ट उद्योग निर्माण होईल का, आणि जो काही समुद्र आपल्याला लाभलेला आहे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडला, त्याचा जसा आता वाढवण बंदराचा हे झालं, डेव्हलपमेंट झाली, JNPT झालं, असं एखादं पोर्ट विजयदुर्गमध्ये डेव्हलप व्हावं आणि त्याच्या मागे एखादा मोठा प्रकल्प असावा, कारण पोर्ट डेव्हलप व्हायला परत प्रकल्प किंवा काहीतरी यातायात लागते। त्याच्यातनं निर्माण झालेले रिफायनरी हा प्रकल्प होता आणि माझी प्रामाणिक इच्छा होती की त्या हाताला रोजगार मिळावा, एवढाच माझा उद्देश होता। त्यामुळे आज तो आता प्रकल्प उद्या पक्षाने सांगितलं व्हावा तर होईल, पक्षाने सांगितलं नाही तर नाही होणार, किंवा तत्सम इतर काही प्रकल्प होईल का, याच्यासाठी माझा पाठपुरावा राहील। परंतु बेरोजगारांच्या हाताला काम, त्या तरुणाच्या हाताला काम, हा माझा मात्र प्रामुख्याने अजेंडा राहील। हा विजय मला असं वाटतं की पक्षाच्या विचारधारेचा आहे, कारण आत्तापर्यंत मला वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये पक्षाने माझ्यावर विश्वास टाकला आणि त्या जबाबदाऱ्यांमुळेच मी आत्ता या स्टेजपर्यंत येऊन पोहोचलेले आहे। आणि कधीही माझ्यावरती जबाबदारी देताना मी एक महिला म्हणून पक्षाने कधीच माझ्यावरती अविश्वास दाखवला नाही, त्यामुळे मी स्वतःला सिद्ध करू शकले। मागच्या वेळेस संधी हुकली होती, यंदा संधी मिळालेली, काय सांगा? मला असं वाटतं की आपण आपल्या कामामध्ये सातत्य ठेवावं, पूर्ण क्षमतेने काम करत राहावं। संधी कुठेही जात नाही, ती तुमच्यापर्यंत येतेच। तर भाजपनं विधान परिषदेच्या उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे। यात 6 जणांची नावं आहेत। दरम्यान सुनील विनायक कर्जतकर कोण आहे ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। अनेक वर्ष भाजपच्या संघटनेत सक्रिय आहेत। देवेंद्र फडणवीसांचे ते निकटवर्तीय आहेत। धनगर चेहरा आणि पक्ष शिस्त आहे, पक्षनिष्ठा पाळणारे एक महत्त्वाचे कार्यकर्ते आहेत। विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये संघटनेची महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे। संजय भेंडे यांच्या आपण कार्यकाळावर नजर टाकूया। RSSच्या मुशीत वाढलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रशिक्षक म्हणून त्यांनी आतापर्यंत कार्य केले आहे। नुकत्याच पार पडलेल्या महापालिकेच्या निवडणुकीत भाजप निवडणूक प्रमुख म्हणून त्यांच्यावरती जबाबदारी सोपवली गेली होती।
पक्ष शिस्त, पक्षनिष्ठा पाळणारी अशी त्यांची ओळख आहे. विवेक कोल्हे यांचा आपण कार्यकाळ पाहूया. अहिल्यानगर जिल्ह्यातील सहकारातील मोठे नेते आणि माजी सहकार मंत्री शंकरराव कोल्हे यांचे नातू हे विवेक कोल्हे आहेत. त्यांची विधान परिषदेवर वर्णी लागते. विवेक कोल्हे यांनी शिक्षक मतदारसंघातून निवडणूक देखील लढवली होती. विवेक कोल्हे हे भाजपमधील एक तरुण नेतृत्व आहे. यावेळेला भाजपनं तरुण आणि नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे, त्यातलं हे एक उदाहरण. दरम्यान प्रज्ञा सातव या गांधी कुटुंबियांच्या अति निकटवर्तीय असलेले सातव कुटुंबामधल्या एक आहेत. राजीव सातव यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना 2021 मध्ये काँग्रेसकडून विधान परिषदेवर संधी दिली गेली. निवडीनंतर 17 महिन्यांनी विधान परिषदेसोबतच त्यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आणि आता सध्या त्या भाजपमध्ये आहेत. आणि